शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या. धन्यवाद, थँक्स. बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या. असाच माझा आत्मविश्वास वाढवत राहा. काही जण म्हणता की ताई, आम्ही शेतात काम करत आहे, शेतात जर आम्ही ऐकलं गणेश पुराण तर चालेल का? अगदी चालेल. बल्कि त्या गणेश पुराण तुम्ही ज्या शेतात ऐकताय तर तुमच्या शेताचं पीक एवढं भरभराटीचं येईल आणि माता अन्नपूर्णा सुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न राहील. आणि जो जो गणेश पुराण ऐकतोय त्यांच्यावर सर्वांवर माता अन्नपूर्णाची कृपा राहील. कारण गणपती बाप्पाची आई माता अन्नपूर्णा, माता पार्वती आहे. तर जो गणेश पुराण ऐकतो, श्रवण करतो, गणपती बाप्पाची पूजा पाठ कीर्ती गातो, त्याला धन धान्य यश कीर्ती मान सन्मानाची कधीच कमी होत नाही. जो घरामध्ये गणेश पुराण ऐकतोय त्यांच्या सुद्धा दर्शनाने दुसऱ्यांना सुद्धा गणेश पुराण श्रवण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे गणेश पुराण, याच्या कथा की ज्या आपल्याला कुठेही ऐकायला मिळणार नाही, अशा या कथा आपल्या अष्टविनायकाच्या घर बसल्या आपल्याला दररोज याचे पुण्यफळाची प्राप्ती होत आहे. तर प्रत्येक आईने, पतीने, बायकोने आपल्या मुलांच्या, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सर्व मुलांच्या कामनासाठी हे गणेश पुराण श्रवण करा. गणेशाच्या पूजा पाठ केल्याने आपल्याला सर्व सिद्धी प्राप्ती होते, रिद्धी आपल्यावर प्रसन्न होतात. तर अशा या कथा आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की किती मूर्तींचे पूजन करावे, कोणत्या मूर्तीचे कसे जप करावे. हिमालयाने पार्वतीला सांगितलेल्या मूर्तींचे पूजन साक्षात गणेश पुराणातील मी तुम्हाला सांगितले. आता आमच्याच घरी पूर्ण गणपती एकत्र, म्हणजे 7 ते 8 गणपती बसलेले, हार्डवेअर आहे, हॉटेल आहे आणि शिवचं मंदिर आहे. तिथे सुद्धा आम्ही प्राणप्रतिष्ठा करून गणेशजीची मूर्ती स्थापना केलेली आहे. माझ्या मुलीचा स्टडी रूम आहे, तिथं 2 गणपती बसवले. मुलगा, दिराणीचा मुलगा पण इंदोरला जात आहे कुठे, तर त्यांनी सुद्धा असे गणपती बसवलेले की ज्यांनी ह्याच वर्षी गणपती घरात घेऊन आलेले. एक गणपती विसर्जनाचा आणि एक गणपती त्यांना स्टडी रूम मध्ये हॉस्टेलसाठी घेऊन जाण्यासाठी घेऊन आलेले. तर जेवढे 7, 8, 10, 11, तर हल्ली आमच्या घरातच 8 गणपती बसले. तर सर्वांची सेवा, पूजा पाठ, दुर्वा, लाल जास्वंदाचं फूल, शमीचं पत्र असे करून यथाशक्ती जसे आपल्याने होईल तसे गणपती बाप्पाची सेवा आम्ही करत आहे. जॉईंट फॅमिलीला आहे मी, 10 जणांची माझी फॅमिली आहे. माझे संपूर्ण कामं दुपारून 2 वाजता संपूर्ण कामं आपटून तुमच्या ज्या कमेंट्स गावांच्या वाचून मला आनंद येतो, तर त्या फक्त गावाच्या कमेंट्स वाचूनच मी तुमच्यापर्यंत गणेश पुराणाचे व्हिडिओ पोहोचवते. मधला माझा जो 3 घंट्याचा वेळ राहतो तितक्या टायमात मला गणेश पुराण वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत राहते. मग परत 5 वाजले का तुम्ही समजू शकता की 9-10 जणांची फॅमिली, दुकानदारी, 2-3 दुकानं आहेत. तर ते सर्वांचे कामं, सर्व अरेंजमेंट बायांनाच करावं लागतं. माणसं जास्त करत नाही. कोणत्या घरात माणसं पण करतात, पण आमच्या घरात माणसांना सर्व बाकीचे हातातच लागतं. तर त्यांच्या पण गोष्टी ऐकून सर्व काही कामं करून एवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचत आहे. मग रात्रीचे 12-1 वाजतात. नंतर 11 वाजेनंतर मला 10:30-11 नंतर किचनमधून सुट्टी मिळते. परत 1-1.5 घंटा राहतो. तर 12-1 नंतर मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ अजून परत सकाळी ऑन करून तिथं 1 घंटा मला सकाळी लागतो. तर एवढी धावपळ राहते माझी. तरी पण मला फक्त तुमच्या कमेंट्स आनंद देऊन जातात, म्हणून मी तुमच्यापर्यंत एवढं गणेश पुराण पोहोचवण्याचा माझं धाडस आणि हिंमत फक्त तुमच्या कमेंट्स, लाईक, सबस्क्राईबने होत आहे. की एवढे 1 लाख सबस्क्राईब तुम्ही माझे 4 वर्षातच करून दिले. तर धन्यवाद, थँक्स. यूट्यूबचं बटन येईल 1-2 दिवसात माझ्या बड्डेवर. बाप्पा 1 तारखेला माझा वाढदिवस आहे. तर बाप्पा का माझ्या वाढदिवसालाच यू बटन, म्हणजे जे प्ले बटन येतं सिल्वर 1 लाखवर भेटतं. तर केव्हा मला आशीर्वाद देतात यूट्यूबवाले, तर ते समजेल. आता अजून आलेलं नाही आहे, पण तुमच्या आशीर्वादाने धन्यवाद, थँक्स की एवढे 1 लाख सबस्क्राईब झाले. तर असे हे गणेश पुराण फक्त तुमच्या कमेंट्समुळे मी पाठवत आहे. तर हे आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हिमालयाने माता पार्वतीला किती मूर्तींचे पूजन करायचे म्हणजे आपल्याला इच्छा पूर्ण होतात. तर तुम्ही कितीही मूर्तींचे पूजन करू शकता. जेवढे आपण जास्त मूर्तींचे पूजन केले तेवढे आपले बाप्पा गणपती आपल्यावर प्रसन्न होतात. तर आणि त्यानंतर गणेश सहस्रनामावलीचा जप कसा करावा. फक्त 21 नावांचं जर आपण श्रवण केलं म्हणजे 1000 गणपतीचे नावं आपण श्रवण केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. मग
परत हिमालयाने पार्वतीला सांगितलं की मुली, अजून अनन्य भाव ठेवून तू फार काही गणपतीचे भाव ठेव आणि तू गणेशजीच्या कथा ऐक, म्हणजे तुझ्यावर गणपती बाप्पा अजून खूप काही प्रसन्न होतील. हिमालयाने पार्वती साऱ्या कथा सांगितल्या आणि म्हणाला, मुली तू अनन्य भाव ठेवून हे व्रत कर, म्हणजे तुला तुझ्या पतीचे दर्शन होईल. मग पार्वतीने हिमालयाला विचारलं, बाबा हे नल राजा कोण, त्याने कशासाठी हे व्रत केले होते ते मला सांगा ना. मग हिमालय म्हणाला, पूर्वी मगध देशात एक नल नावाचा मोठा पराक्रमी, शूर, धार्मिक आणि ज्ञानसंपन्न राजा होऊन गेला होता. त्याला अनेक विद्या येत होत्या. त्याला त्रैलोक्यामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य होते. त्याला देव सुद्धा घाबरत असत. नलाच्या पत्नीचे नाव दैमंती होते, असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ऐकलं. आता त्याच्या पुढच्या आपण कथा करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा. मग हिमालयाने पार्वतीला संपूर्ण कथा सांगायला सुरुवात केल्या. मग तिने सांगितले की जो नल राजा होता, हिमालयाने सांगितले की जो नल राजा होता त्याने कशासाठी हे व्रत केले होते ते मला सांगा, असे पार्वती माताने सांगितले. तर हिमालय म्हणाला, पूर्वी मगध देशात एक नल नावाचा राजा, मोठा पराक्रमी, शूर, धार्मिक आणि ज्ञानसंपन्न राजा होऊन गेला. त्याला अनेक विद्या येत होत्या. त्याला त्रैलोक्यामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य होते. त्याला देवसुद्धा घाबरत असत. नलाच्या पत्नीचे नाव दैमंती होते. ती अतिशय रूपमान होती, सुंदर, पतिव्रता आणि त्यांचे अनेक अर्क काढून ब्रह्मदेवाने तिला निर्माण केले होते. त्रिलोकातील स्त्रियांचे गर्वांचे दमन करणारी म्हणून तिला दैमंती असे नाव प्राप्त झाले. त्या राजाचा खूप हुशार, चतुर, गंभीर असा पद्यहस्त नावाचा एक प्रधान होता. एक दिवस राजसभेत गौतम ऋषी आले. त्याला पाहून राजा सामोरा गेला. त्यांना आसन बसायला दिले. नंतर मग नल राजाने त्यांची पाद्यपूजा केली. मग त्यांनी ऋषींना प्रश्न केला, मला हे राज ऐश्वर्य कोणत्या पुण्याईमुळे मिळाले आहे हे मला सांगाल का. तेव्हा गौतम म्हणाले, नला तुला पूर्वजन्मांची कथा ऐकायची आहे तर पूर्वी पिंपळपूर नावाचे एक नगर होते, गौड देशात होते. त्या ठिकाणी हुशार परंतु गरीब असा एक क्षत्रिय राहत होता. गरिबीमुळे त्याचे बायको मुले त्यांची निंदा करत, छळ करत, म्हणून त्याने वैतागून कोणालाही न सांगता गुपचूप जंगलाचा रस्ता धरला. तो घनदाट जंगलात गेला. त्या ठिकाणी त्याला कौशिक ऋषीचा आश्रम दिसला. तो आश्रमात गेला. कौशिक ऋषींना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी गजानन तुझे कल्याण करो असा आशीर्वाद दिला. ते ऐकून त्या क्षत्रियाला फारच आनंद झाला. तो म्हणाला, ऋषी महाराज, माझे दारिद्र्य नष्ट होईल असे काहीतरी मला उपाय सांगा. त्यावर ऋषी म्हणाले, तू गणेशाची उपासना कर. त्यासाठी श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवसापासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत दररोज मातीची श्री गजाननाची मूर्ती तयार करून तिची पूजा कर, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होईल. धन, धान्य, संपत्ती सर्व तुला काही भेटेल. पण श्रावण चतुर्थी, मी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट्स पाठवला होता की श्रावण शुद्ध चतुर्थी होती, त्या दिवशी आपल्याला गणेशाची मूर्ती बसवायची होती. तर अनंत चतुर्दशीपर्यंत 1.25 महिन्यापर्यंत आपल्याला एकाच गजाननाची मातीच्या मूर्तीची सेवा करायची होती, ज्याच्याने आपल्याला दुःख, दारिद्र्य दूर होते. मी तर मागच्या वर्षाचाच गणपती विसर्जन केला नाहीये, तर तोच गणपती मी आता बसवलेला आहे. तर तसे सुद्धा चालते. जर तुम्हाला गणपती विसर्जन करायचा नाही तर वर्षभर त्याच मूर्तीची दुर्वा, शमीपत्र, तीळ यथाशक्ती तुम्हाला जशी रोज सेवा, पूजा भाव करायची असेल तर त्या गणपतीची तुम्ही वर्षभर करू शकता. पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी येते, त्याच दिवशी तुम्हाला परत त्या बाप्पाला बसवायचे, कळश वगैरे स्थापना करायची, बाप्पाला बसवायचं. वर्षानुवर्ष एकाच गजाननाची जर मूर्तीची पूजा केली तर आपल्याला गजानन साक्षात स्वतः विराट स्वरूप मध्ये दर्शन देतो, असे आपण गणेश पुराणामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये ऐकलं. तर मी तीच मागच्या वर्षाचीच गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे. एक गणेशजी तर आमच्या हॉटेलमध्ये 50 वर्षापासून आहे. तर आम्ही 50 वर्षापासून एकाच मूर्तीची, गजाननाची आम्ही स्थापना करत राहतो. हर वर्षी माझ्या मुलीचा सुद्धा स्वतःचा गणपती आहे स्टडी रूमचा. तर 8 वर्षापासून एकाच गणेशाची आम्ही पूजा करतो. तर तो 8 वर्षापासून वारंवार तोच बसवत आहे. चांगला 1000, 1200, 2000, 3000 पर्यंत चांगल्यात चांगला गणपती घेऊन यायचा आणि वर्षातून वर्ष त्याची सेवा करायची. एकाच गजाननाची मूर्तीची पूजा केल्याने गणेशजी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतो, त्याच्यात प्राण येऊन जातात. कारण आपण ज्या भावनेने गणेशाची सेवा केली त्या भावनेने गणेशजी आपल्या आत्म्यामध्ये विराजमान होतात. म्हणून एकाच गजाननाची मूर्ती
मूर्ती तयार करून तिची पूजा करावी, म्हणजे सर्व काही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात, धन धान्य सर्व काही मिळतं. श्री गणेश व्रताची पद्धत ऐकून झाल्यावर तो क्षत्रिय मग त्याने सांगितले क्षत्रियाने की मला दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. त्यावर ऋषी म्हणाले की तू गणेशाची उपासना कर. श्रावण शुद्ध चतुर्थी दिवसापासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत दररोज मातीच्या श्री गजाननाची मूर्तीची तयार करून एकाच मूर्तीची पूजा कर. म्हणजे तू 6 महिन्यापर्यंत एकाच मूर्तीची जर पूजा केली तर तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. धन धान्य संपत्ती सर्व काही तुला फक्त एकाच गजाननाच्या मूर्तीच्या पूजा स्थापनेने प्राप्त होईल. श्री गणेश व्रताची पद्धत ऐकून झाल्यावर तो क्षत्रिय आपल्या घरी गेला आणि त्याने भक्तिभावाने गणपतीची आराधना करण्यास सुरुवात केली. त्याला उठता बसता सकाळ संध्याकाळ फक्त श्री गणेशाचा ध्यास लागलेला होता. 1 महिनाभर त्याने एकाग्र मनाने त्याने व्रताचे पालन केले. त्यामुळे त्या क्षत्रियाचे दारिद्र्य नष्ट झाले. त्याच्या दारासमोर घोडे हत्ती झुलू लागले. बरं का राजा, तू पण पूर्वजन्मी अशीच एकाग्र अंतकरणाने श्री गणेशाची पूजा केलीस, म्हणून तू या जन्मात चक्रवर्ती राजा झाला. जो एकाच गजाननाची मूर्तीची पूजा करतो तर तो राजासारखा त्याला जन्म मिळतो, चांगल्या घराण्यात त्याला जन्म मिळतो, मोक्षाची प्राप्ती होते, गणेश लोकाची प्राप्ती होते. जो कोणी हे गणेश पुराण ऐकतो, श्रवण पठण करतो, त्याला सुद्धा गणेश लोकाची प्राप्ती होते. त्याच्या सर्व पापांपासून त्याला मुक्ती मिळते. आणि घरात जर त्या व्यक्तीचा स्पर्श झाला, या चेहरा आपण बघितला, तरी सुद्धा त्यांच्या त्या घरातल्यांचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते, मुलामुलींचे लग्न जोडतात. तर अशा ह्या कथा होत्या. मग पुढे हिमालय म्हणाला, मालाद देशाचा राजा चंद्रगंध आणि त्याची पत्नी इंदुमती त्यांनी खूप यज्ञ केले, दान धर्म केला, त्यापासून त्यांना काही फायदा झाला का? तो ऐक, काय फायदा झाला. तो खूप श्रीमंत वैभवशाली राजा होता. त्याने दान धर्म पुष्कळ यज्ञ केले. इंद्रांच्या सभेपेक्षाही त्याची राजसभा शोभिवंत व मोठी होती. राजाच्या पत्नीला म्हणजेच इंदुमतीला देवांची अतिथीची सेवा पूजा सत्कार करायला खूप आवडत असे. एक दिवस राजा कृष्ण वेश धारण करून आपल्या प्रधानांसह शिकारीला जंगलात गेला. खूप श्रापदे त्यांनी मारली. तो जंगलातून फिरत असताना त्याला एक मोठी राक्षसाची टोळी दिसली. राजा व त्याचे प्रधान घाबरले. खूप भयानक त्याचे स्वरूप होते. तोंड खूप मोठे होते, खोल असे होते, डोळेही खूप मोठे. वजस्र राक्षस पाहून सर्वांची गाळण उडाली. कित्येक जण तर अर्धमेले झाले, तर काही जण ठार झाले. त्या राक्षसांच्या टोळीत एक राक्षसीण होती. ती चंद्रगंध राजाच्या रूपावर खूप मोहित झाली. तिने राजाला अलगत उचलले, आपल्याला वक्षस्थळावर कवटाळले, त्याचे चुंबन घेतले व नंतर त्याला पुन्हा अलगत खाली ठेवले. नंतर तिने राजाच्या सैनिकांना भक्षण करण्यास सुरुवात केली. तिची नजर चुकून राजाने शेजारी आपल्या तळ्यात हळूच उडी मारली. त्यावेळी त्या तळ्यात नागकन्या जलक्रीडा करीत होत्या. त्यांनी राजाला पाहिले व त्याला घेऊन त्या पाताळात गेल्या. त्या ठिकाणी त्यांची उत्तम प्रकारे सर्व अवभगत सत्कार केला. राजाची त्यांनी विचारपूस केली. त्यांची सर्व हकीकत एकत्र त्या राजाला म्हणाल्या, ऐकून तू आमच्याशी विवाह कर, म्हणजे आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. त्यावर राजा म्हणाला, आम्ही सोमवंशीचे राजे एक पत्नी धर्माचे पालन करतो. परद्रव्य परधारा परमोह यांना आम्ही आश्रय देत नाही. माझे वंशजही करत नाही. वेदयन यजन दान शरणागतीचे संरक्षण निश्चित कर्माचा त्याग आणि विविध कर्माचे पालन हा तिन्ही वर्णाचा धर्म आहे. अध्यापन यजन दान शरणागतीचं संरक्षण निश्चित कर्माचा त्याग हे सर्व काही पतिग्रह हे 3 कर्म ब्राह्मण वर्गाला सांगितले आहेत. घरी आलेल्या योग्य अतिथी व सत्कार करणे हा सर्वांचा धर्म आहे. सध्या मी तुमचा अतिथी आहे, म्हणून असं काही भलतंच मला करायला लावू नका. माझ्या कुळाचारापासून मला परावृत्त करू नका. राजाचे बोलणे ऐकून नागकन्या नाराज झाल्या. त्या म्हणाल्या, तुझे ज्या स्त्रीवर प्रेम आहे त्या स्त्रीचा आणि तुझा वियोग व्हावा, म्हणून आम्ही तुला तुरुंगातच डांबतो. मग बघू तू कसा धर्माचे पालन करतोस ते. असे म्हणून त्यांनी राजाला कारागृहात ठेवले. राजा चंद्रगत तळ्यात शिरला होता. हे राक्षसिणीने पाहिले होते. मग तिने रागाने तळ्यातील सर्व पाणी पिऊन टाकले. तळ्यातल्या प्राण्यांनाही तिने खाल्ले. जे राजसेवक होते ते भीतीने राजधानीच्या दिशेने पळाले. त्यांनी चंद्रगत राक्षसाच्या तावडीत सापडला आहे असे इंदुमतीला सांगितले. त्यामुळे सगळीकडे आकार माजला. सर्वांनी एकच धांदल उडाली. राणी इंदुमती तर बेशुद्ध पडली. हिमालय पुढे सांगू लागला, पार्वती, राजा राक्षसाच्या जाळ्यात अडकलेला आहे.
हे कळताच सर्व प्रजा दुःखी झाली. इंदुमतीला काहीच सुचेना. तिची दैनावस्था पाहून प्रजा म्हणाली, माते दुःखी होऊ नको, शोक आवरा. कदाचित राजे जिवंत असतील. आपण असं करू, एखाद्या त्रिकाल ज्ञानी ऋषींना बोलू व राजाचे वर्तमान जाणून घेऊ. त्यासाठी तुम्ही शोक आवरा आणि शांत राहा. प्रजेचे म्हणणे तिला पटले. ती शांत झाली. तिने सर्व उपभोगाचा त्याग केला. अशा रीतीने राणीने 12 वर्ष काढली. एक दिवस नारद मुनी त्या नगरात आले. ते महलात आल्यावर इंदुमतीने त्यांची पूजा केली. पतीचा सर्व वृत्तांत त्यांना कथन केला. त्यावर नारद म्हणाले, इंदुमती, घाबरू नकोस. तुझा पती जिवंत आहे आणि तो तुला लवकरच भेटेल. विधवा झाल्यासारखा शोक करीत बसू नकोस. तू हातात बांगड्या, कपाळी कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, कानात कर्णभूषणे असे सर्व सौभाग्य अलंकार धारण कर. नारदाचे बोलणे ऐकून इंदुमतीचा आनंद गगनात मावेना. नारदाचे बोलणे ऐकून इंदुमतीचा आनंद कुठेच मावत नव्हता. तिने नारदाकडे पतिमिलनाचा उपाय विचारला. नारदांनी तिला याच वरद गणेशाचं व्रत करण्याचा उपदेश केला. इंदुमतीने आनंदाने मातीची गजाननाची मूर्ती करून श्रावण शुद्ध चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणेशाचे हे व्रत केले. असा हा अध्याय होता. मग राणीच्या मंत्राच्या प्रभावाने नागकन्याची दुष्ट बुद्धी जाऊन त्यांना चांगली बुद्धी सुचली. त्यांनी चंद्रगत राजाची मुक्तता केली. त्यांचा पाहुणचार केला आणि त्याला वस्त्र अलंकार, एक चपळ असा घोडा देऊन निरोप दिला. नंतर त्या घोड्यावर बसलेला तो राजा तलावातून बाहेर आला. त्याने घोडा झाडाला बांधला व आपली नेहमीची कामे करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी लोक जमा झाले. हा चंद्रगंध राजा आहे असा ओळख पटल्यावर लोकांनी त्याला अत्यानंदाने आलिंगन दिले. त्यातल्या त्यात काही लोकांनी राणी इंदुमतीला राजा आल्याचे जाऊन सांगितले. इंदुमतीला खूपच आनंद झाला. इंदुमतीने लगेच प्रधानांना व सैनिकांना राजाला सामोरे जाण्यासाठी सांगितले. सर्व नगराला तोरणे लागली. सगळीकडे आनंदाचे वातावरण सुरू झाले. राणी ही पंचारती घेऊन त्या तलावाकडे जायला निघाली. राजाने ओवाळण्यासाठी तिलाही खूप उत्सुकता लागली होती. राजाला केव्हा मी ओवाळेल असे तिला खूप उत्सुकता झाली होती. सरोवराजवळ जाऊन एक मंदिर होते. सरोवराजवळच एक मंदिर होते. त्या मंदिरात ते सर्वजण पोहोचले. राजाही मिरवत मिरवत त्या मंदिरात आला. आपल्या मैत्रिणीसह राणीने राजाला ओवाळले आणि नमस्कार केला. मग दोघेही राजधानीकडे निघाले. इंदुमतीने वरेद गणेश व्रताने आपली कशी भेट झाली याचे सविस्तर वर्णन चंद्रगंधाला सांगितले. मग चंद्रगंधाने ही श्रावण शुद्ध चतुर्थीपासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत श्री गणेशाची आराधना केली. जो 1.25 महिन्यापर्यंत एकाच गजाननाची आराधना करतो त्याच्या सर्व सिद्धी लवकरात लवकर प्राप्त होतात. त्या व्यक्तीवर महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. हिमालयाने सांगितलेली व्रतकथा ऐकून पार्वतीला हे श्री वरद गणेश व्रत करण्याची इच्छा जागृत झाली. तिने तात्काळ व्रताला सुरुवात केली की सर्वजण नारद मुनी पण सांगताय की श्रावण शुद्ध चतुर्थी तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणेशाचे व्रत कर. आपले वडील पण सांगत आहे, नारद मुनी पण सांगत आहे, सर्वजण सांगत आहे. तर पार्वती मातेला शंकराला भेटण्यासाठी हे व्रत करत आहे. सर्व गोष्टी, कथा, गणेश कोण आहे, काय आहे, किती मूर्तींचे पूजन करावे, कोणत्या मंत्राचा जाप करावा हे पार्वतीला माहीत नाही. पण तिने आपल्या वडिलांकडून हिमालयाकडून हे संपूर्ण काही ऐकून घेत आहे. ही व्रतकथा ती चालू आहे की शंकराची आणि माझी भेट कशी होईल यावर हे सर्व उपाय पार्वती माता करत आहे. तर आतापर्यंत आपण या गणेश पुराणातील कथा ऐकत आहोत. तर आता पुढे हिमालयाने आपल्या मुलीला पार्वतीला सांगितले की तू या कथा श्रवण कर, म्हणजे तुला कोणाकोणाला हे व्रत फलीभूत झाले, कोणी कोणी हे व्रत केले, कोणाकोणाला याची पुण्याची प्राप्ती झालेली, कोणाचे हे पाप कमी झालेले असे स्वतः हिमालयाने पार्वती माताला सांगितले. तर त्या कथा ह्या चालू आहेत, संपूर्ण कथा गणेश पुराणातील. तर आतापर्यंत पार्वती माताला आता हा उत्साह जागृत झालेला आहे की आपण आता हे गणेशाचं व्रत केव्हा करायचं, कसं करायचं याची उत्सुकता तिला लागलेली आहे. तर आता पुढे मग सांगत आहे की ब्रह्मव्यासांनी श्री गणेश व्रताची महात्म्याची आणखी काही ती गोष्ट पुढे सांगू लागले. ब्रह्मदेव व्यासांना अजून गणेश व्रताच्या महात्म्याच्या गोष्टी सांगू लागल्या. अजून पार्वती माताला काहीतरी पुढे आपण जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली. मग मध्य देशातील सहस्त्रपूर नावाचा नगरात शूरसेन नावाचा राजा होता, राज्य करीत होता. तो आपल्या प्रजेचे अल्पाव्रत पालन करीत असे. त्याने आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकली होती. त्या राजाची त्रिभुवनात सुंदर अशी महापतिव्रता पुण्यशालिनी नावाची पत्नी होती. तिचे पतिव्रत्य अरुदंत अनुसया याच्याहूनही अतिशय श्रेष्ठ होते. एक दिवशी शूरसेन राजा आपल्या प्रधानांसह राजसभेत बसला असता अचानक दिपून टाकणारे तेच सर्वत्र पसरले आणि पाठोपाठ श्रुशाय व गायनाचे मधुर सूर कानी आले. तो कोठून येत आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने
त्याने सेवकांना आज्ञा केली. त्यांनी राजवाड्यासमोर येऊन इकडे तिकडे पाहिले, तेव्हा आकाशातून एक दिव्य तेजस्वी विमान जात आहे हे पाहिले. मग सेवकातील एक सेवक कृष्टी होता, ज्या सेवकातील एक सेवक कृष्टी होता की त्याची दृष्टी त्या विमानावर पडताच त्याची गती मंद होऊन ते दिव्य विमान खाली जमिनीवर उतरले. ही बातमी राजास कळताच त्या विमानाजवळ आला. तेव्हा ते विमान देवराज इंद्राचे असून प्रत्यक्ष इंद्रदेव त्यात बसलेले होते. पण एका जणाची दृष्टी जी होती तर ती कुंठित होती, तर त्याच्यामुळे ते विमान खाली आले आणि मग प्रत्यक्ष त्या विमानात इंद्रदेव बसले होते. त्याला हे दिसले की राजाने इंद्रास नमस्कार करून त्याला प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि हे देवेंद्रा, तुझ्या दर्शनाने आज मी धन्य झालो. 100 अश्वमेध यज्ञ करणारा मिळणाऱ्या पुण्य इतके पुण्य आज मला फक्त तुझ्या दर्शनाने मिळाले. 100 अश्वमेध यज्ञ करणारा जो कोणी 100 अश्वमेध यज्ञ करेल तेवढे पुण्य इंद्रदेवताच्या दर्शनाने, तेवढेच पुण्य गणेश पुराण जो कोणी श्रवण करेल तेवढेच पुण्य त्या व्यक्तीला मिळेल. 100 अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य फळ गणेश पुराणाच्या श्रवणाने मिळेल असे सांगितले. आज मी तुझ्या दर्शनाने खूप धन्य झालो. हे इंद्रदेवा, आपण कुठे निघाला होता आणि आपले हे विमान या भूमीवर का उतरवले याचे कारण मला कृपा करून सांगा. तेव्हा इंद्र म्हणाला, नारदाने मला एक अद्भुत वर्तमान सांगितले. ते पाहण्यासाठी मी विमानातून भुशिंड ऋषीच्या आश्रमात गेलो होतो. ऋषींनी श्री गणेशाची खडतर तपश्चर्या करून स्वतः गजानन स्वरूप त्यांना प्राप्त झालेले आहे. भुशिंडी ऋषींना स्वतः गजाननाचे रूप प्राप्त झाले. त्यांनी एवढी तपश्चर्या केली की त्यांना स्वतःचा गणपतीचा अवतार त्यांचा झाला. तेथे जाऊन ते गणेश स्वरूपी भुशिंडी ऋषीचे दर्शन घेऊन मी परत येत असताना तुझ्या नगरातील एका पापी कृष्टी सेवकाच्या दृष्टीने माझी विमान खाली आली आणि जमिनीवर उतरले. तर राजा, तुझ्या या नगरामध्ये कोणीतरी पापी आणि कुष्टी आहे, त्याच्या पापामुळे माझं विमान खाली आलं, नाहीतर मी भुशिंडी ऋषीच्या दर्शनाला गेलेलो होतो. भुशिंडी ऋषीचे दर्शन साक्षात त्यांना गजाननाचे रूप प्राप्त झाले. एवढी ते तपश्चर्या करत होते. तर तुझ्या नगरात कोण पापी आणि कृष्ट आहे की त्याची नजर माझ्या विमानावर पडली आणि माझं विमान खाली आलं. त्यावर शूरसेन राजा इंद्रास म्हणाला, आपण ज्या श्री गणेश स्वरूप भुशिंडी ऋषीच्या दर्शनाला गेला होता त्या परम तपस्वी ऋषीचे अद्भुत चरित्र मला सांगणार का? असे शूरसेन राजाने इंद्राला सांगितले की तुम्ही ज्या भुशिंडी ऋषीच्या दर्शनाला गेलेले होते त्याचे काही मला चरित्र सांगणार का, की त्याला साक्षात गजाननाचे रूप प्राप्त होऊन गेले आहे. त्याने कोणती अशी तपश्चर्या केली की त्याला साक्षात गजाननाचे रूप प्राप्त झाले भुशिंड ऋषीला. मग शूरसेन राजाची उत्सुकता पाहून इंद्र म्हणाला, दंडकारण्याच्या आसपासच्या प्रदेशातील नंदन नावाच्या नगरात अत्यंत पापी आणि दुष्ट असा एक धीवर राहत होता. शूरसेन राजाची उत्सुकता पाहून इंद्र म्हणाला, दंडकारण्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे नंदन नावाच्या नगरामध्ये अत्यंत पापी दुष्ट एक धीवर राहत होता. तो लहानपणापासून चोरी करण्यात पटाईत होता, लोकांना त्रास देण्यात पटाईत होता. त्याचे मौल्यवान वस्तू तो लोकांच्या पळवून नेत असे. त्याच्या या त्रासामुळे लोकांनी धीवरास गावाबाहेर हाकलून दिले. तेव्हा तो एका मोठ्या अरण्यात जाऊन तेथे हाकलून दिले आणि तो मोठ्या अरण्यात जाऊन तेथे वाटमारी करू लागला. त्यात त्याने पुष्कळ द्रव्य संपादन केले, आपल्या बायको मुलांना अलंकारांनी सुशोभित केले. एकदा तो धीवर पशूंची शिकार करण्यासाठी एका पशुच्या मागे पळत असता त्याला ठेच लागली. तो खाली पडला. थोड्या वेळाने उतरून तो चालू लागला. त्याला एक उत्तम सरोवर दिसले. ते होते गणेश तीर्थ. ते सरोवर होते गणेश तीर्थ. पण हे त्यास माहीत नव्हते, त्या धीवराला माहीत नव्हते. तो चोरी करत होता, मौल्यवान लोकांची वस्तू नेत होता आणि सर्व काही करण्यामध्ये तो अतिशय पटाईत होता, पापी होता, दुष्टी होता, क्रूर होता. पण तो एकदा पशुची शिकार करण्यामध्ये पळत असता त्याला काय लागली? ठेच लागली. ठेच लागताबरोबर तो खाली पडला आणि खाली पडला तर त्या पडताच बरोबर त्याला काय दिसले? गणेश तीर्थावर त्याची नजर गेली. त्याला काही माहिती नाही की हे गणेश तीर्थ आहे की काय आहे. तो धीवर, तो चोरी करणारा, त्याला काय माहिती की काही आपण गणेशाची आराधना करावी, या देवाचे काही पुण्य कर्म करावे. त्याचा फक्त मनामध्ये जो व्यक्ती जसा राहतो त्याचे दिवसभर तसेच विचार चालू असतात.
पूजापाठ करणार तर दिवसभर पूजापाठचे विचार चालू करणार, चांगले कर्म करणार, लोकांना काही मदत करणार, कोणाच्या पोट पाण्याचा विचार करणार, आपल्या दाराशी कोणी, आपल्या मनामध्ये हा विचार जर राहिला की आपल्या दारामध्ये जो व्यक्ती येईल तो खाली जायला नको, पाणी जे भुकेल्याची भूक तहान भागावी, जर विचार जसा तुम्ही दिवसभर चालू करणार, या दिवसभर तुमच्या मनात जसा विचार राहील तसा विचार त्या धीवराच्या मनात होता. त्या चोरी चपाटी करणाऱ्याला धीवराला काय माहिती की हे गणेश तीर्थ आहे, पण त्याची चुकून नजर गणेश तीर्थावर गेली, हे त्याला काही माहिती नाही. पण त्याने श्रमपरिहार करण्यासाठी त्या सरोवरात स्नान केले, म्हणजे त्याच्या शरीराचा जो थकवा होता तो दूर करण्यासाठी त्याने त्या सरोवरामध्ये स्नान करून घेतले. तेथून तो आपल्या घराकडे जाण्यास निघाला असताना वाटेमध्ये त्याला गजाननाचा असा मंत्रघोष करीत मृदुंगल ऋषी दिसले. त्याच्याच वाटेमध्ये त्याने अगोदर गणेश तीर्थामध्ये स्नान करून घेतले आणि गजाननाय नमः, ओम गजाननाय नमः असा मंत्रघोष करत एक ऋषी पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते. तर त्याच्या कानावर, धीवराच्या कानावर गजाननाचा मंत्रघोष करताना मृदुंगल दिसले आणि ध्यानस्थ असलेले त्याने पाहिले. त्यांना लुबाडून ठार मारण्यासाठी त्याने आपले हत्यार त्यांच्यावर उगारले. मृदुंगल ऋषीवर तो चोरी होता, लुटेरा होता, चपाटी करणारा होता. तर त्याने सरोवरामध्ये स्नान करून मृदुंगल ऋषी जेथे जप करायला बसलेले होते त्या मृदुंगल ऋषीच्या अंगावर त्यांनी तलवार उगारायला काढली. तलवाराने त्यांच्या छिरछेद करण्यासाठी तलवार काढली. तोच त्यांना मारण्यात इतक्यात एक चमत्कार झाला. त्यांनी उगारलेली जी तलवार होती त्याच्या हातून ती गळून पडली. तेव्हा मृदुंगलाने त्याला विचारले, हे धीवरा, तू माझा वध कशासाठी करायला आला आणि करण्यासाठी उगारलेली तलवार तू खाली का ठेवली? धीवरा, तू तर मला मारण्यासाठी तलवार उगारली, धीवरा तू माझ्यासाठी जी तलवार मारायला उगारली ती खाली का ठेवलीस? तेव्हा धीवर म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पावन दर्शनाने माझे मन शुद्ध झाले आहे आणि न कळत मला गणेश तीर्थाचे स्नान झाल्याने माझी देहही पवित्र झालाय, माझा आत्मा पवित्र झालाय. जोपर्यंत आपल्या आत्म्यामध्ये गणेशजी बसत नाही, जोपर्यंत आपला ध्यान करून आत्मा निर्मळ होत नाही, तोपर्यंत आपल्या इच्छा कामना पूर्ण होणार नाही. इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी आत्मा निर्मळ ठेवावा लागतो, भुकेल्याची भूक जाणावी लागते, तहानेल्याची तहान जाणावी लागते आणि जो दारातील त्याला खाली जाऊ द्यावा लागत नाही. म्हणून अन्नदान, पाणीदान, जलदान हे सर्वात मोठे दान आहे. तर सर्वांनी जर मनामध्ये अशी भावना ठेवून कोणतेही कार्य केले, त्याच्याने आपल्याला ज्या कार्यामध्ये आपण हात टाकतो त्या कार्यामध्ये लगेच यश येतं आणि अडथळे दूर होतात. भुकेल्याला जर तुम्ही जेवण खूप छान देऊन दिले आणि पोटभर छान जेवण दिले आणि पाणी प्यायला थंडगार दिले, त्यांच्या आत्म्यामधून एवढी दुआ निघेल, एवढे आशीर्वाद निघतील की ते आपले कर्म बनतील आणि ते कर्म आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्वरित गणपती बाप्पा त्वरित करतात. हे माझा 100% अनुभव आहे. आपण स्वतः भुकेले राहिले आणि जर आपण समोरच्याला पण ते अन्न जेवायला दिले तरी सुद्धा गणपती बाप्पा म्हणतात की तू तुझ्यासाठी केलेले अन्न समोरचा व्यक्ती आला आणि तू त्याला देऊन दिले तरी सुद्धा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तर असे कर्म जो कोणी दिवसभर करतो त्याच्याने गणेशजी खूप लवकरात लवकर प्रसन्न होतात. म्हणून धीवराने जी तलवार उगारलेली होती तर ती तलवार त्याची आपोआप गळून पडली आणि त्यानंतर मृदुंगल ऋषींनी सांगितले की तू तलवार का ठेवली? पण ते म्हणाले की ऋषीवर्य, मी तुमच्या दर्शनाने खूप माझे मन पावन झालेले आहे, मी गणेश तीर्थामध्ये स्नान करून आलो, तुमच्या गणेश मंत्राचा मी जप तप ऐकला, त्याच्याने माझे शरीर अत्यंत पवित्र झाले, त्यामुळे आपला वध करण्यापूर्वीच माझी तलवार खाली हातात गळून पडली. मी बालपणापासून असंख्य पापे केली होती, पण यापुढे मी कोणतेही पाप करणार नाही. ऋषीवर कृपया आपण माझा उद्धार करावा. धीवरा स्नानापासून उधरती झाली. जो कोणी या गणेश पुराणांच्या कथा ऐकतो तर त्याला गणेश तीर्थांच्या अष्टविनायकांच्या तीर्थांमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याची बुद्धी अतिशय तीव्र होऊन सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते. आपले चेहरा, आपला स्पर्शसुद्धा घरातल्यांनी फॅमिलीने केले तरी सुद्धा त्यांचा जन्मांचा उद्धार होऊन जातो. अशा या गणेश पुराणांच्या कथा जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल. ज्याने खूप काही पुण्य कमवून घेतलेले आहे त्यालाच हे गणेश लोकाच्या गणेश पुराणाच्या कथा ऐकायला मिळतील. म्हणून धीवरा स्नानापासून काही उपृती झाली आणि त्याने स्नान करताच त्याला गणेश तीर्थाची प्राप्ती झाली. म्हणून जाणून मृदुंगल ऋषी त्यांची दया आली त्या धीवराला. त्या धीवराचं हे सर्व ऐकून
मृदुंगल ऋषींना त्याची दया आली. त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. मृदुंगल ऋषीने त्या धीवराच्या डायरेक्ट डोक्यावर हात ठेवला आणि श्री गणेशाय नमः हा मंत्राचा त्याला उपदेश केला. ज्या घरामध्ये आपले मुलं चिडचिड करत असतील, लहान असतील, मोठे असतील, तर हातात एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि श्री गणेशाय नमः या मंत्राचा यथाशक्ती 11, 21, 51, 108 वेळा जप करून थोडी त्या पाण्यात रक्षा घालावी आणि आपल्या मुलांना प्यायला द्यावी. या मुलं लहान असतील तर त्यांच्या मांडीवर बसून त्यांच्या डोक्यावर उजवा हात ठेवावा आईने आणि या मंत्राचा जप करावा. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. तर त्या मुलांच्या चेहऱ्यावर अतिशय तेज प्राप्ती होईल, बुद्धीची प्राप्ती होईल, ज्ञानाची प्राप्ती होईल. मुखे असतील बोलायला लागतील, बहिरे असतील तर ऐकायला लागतील, पांगळे असतील तर पळायला लागतील. असा हा मंत्र 7 कोटी मंत्रांमध्ये सर्वात मंत्र प्रभावशील श्री गणेशाय नमः या मंत्राचा त्याला उपदेश केला. मृदुंगल ऋषीने त्या चोराला, त्या कपटाला, पापी लुटेरा, त्या धीवराला कोणता मंत्र केला? श्री गणेशाय नमः. त्या धीवराला कशाने चांगली ज्ञानाची प्राप्ती झाली? त्याला माहिती नाही की कुठे गणेश तीर्थ आहे, काय हे. त्याला तर फक्त चोरी करण्याची माहिती होते. पण त्याला काय लागली? पायाला ठेच लागली. ठेच लागून तो पडला. पडताच बरोबर त्याची दृष्टी सरोवरावर गेली आणि तो थकलेला असल्यामुळे तो सरोवरामध्ये स्नान करायला गेला. मृदुंगल ऋषी जप करत होते तर गजाननाय गजाननाय या मंत्राचा जप करत होते. पण धीवर त्याला तलवार उगारली, मारणार होता. पण त्याची तलवार आपोआप खाली पडून गळून पडली. तर त्याच्यावर मृदुंगल ऋषीने त्याला सांगितलं की तू तलवार का उगारली? तर सांगितले की माझे सर्व पापांचे आता नाश झाले आहे, मी आता चांगला झालो आहे, मी आता ही चोरी चपाटी लोजे वाट चोरी करतो, या लुबाडी करतो, मी आता करणार नाही. तर मला आता तुम्ही एक चांगला मंत्र द्या. तर मृदुंगल ऋषींनी धीवराला, त्या चोराला कोणता मंत्र दिला? 7 कोटी मंत्रांमधला सर्वात मंत्र प्रभावी श्री गणेशाय नमः. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आईने या मंत्राचा जप करावा. व्यापार, कारोबार, नोकरी, प्रमोशन सर्व कामांमध्ये लाभ होण्यासाठी, पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी, आरोग्याची प्राप्ती होण्यासाठी श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप मृदुंगल ऋषींनी त्या धीवराला दिला. यानंतर आपल्या हातातील काठी जमिनीवर ठेवून त्यास म्हणाले, मी येईपर्यंत तू याच मंत्राचा जप कर. मृदुंगल ऋषींनी काय सांगितलं त्या धीवराला? मी जोपर्यंत येत नाही ही काठी हातात घे आणि कोणत्या मंत्राचा जप कर? श्री गणेशाय नमः. मग त्या धीवराने, त्या चोराने त्याच मंत्राचा जप करायला लागले आणि मृदुंगल ऋषी काय बोलून गेले? जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू मला इथंच या मंत्राचा जप करताना दिसला पाहिजे. मृदुंगल ऋषी चालले गेले. धीवर तिथे अहोरात्री, दिवसे रात्री, दिवस रात्री, दिवस रात्री कोणत्या मंत्राचा जप करत होता? तो धीवर, तो चोर. श्री गणेशाय नमः असे सांगून ऋषी तेथून तात्काळ निघून गेले. मग धीवराने त्या जमिनीत पुरलेल्या काठीसमोर एका वृक्षाखाली आसन घालून अहोरात्री श्री गणेशाय नमः असा 1000 वर्ष, किती वर्ष? 1000 वर्षपर्यंत जप केला. त्याच्या अंगावर सर्वत्र वाळू जमले. एक दिवशी त्या शुष्क काठीस काय आले? हिरवीगार पाने. 1000 वर्षपर्यंत त्या काठीजवळ जर गजाननाचा जप केला, श्री गणेशायचा जप केला, तर त्या काठीला काय आले? हिरवेगार पाणी आली. तरीही तो धीवर, मृदुंगल ऋषी वाट पाहत होते, तेथेच जप करीत बसले होते. अशा रीतीने काही वर्ष लोटल्यानंतर मृदुंगल ऋषी त्या अरण्यामध्ये आले. जो ऋषीने धीवराला, ज्या चोराला जो मंत्र देऊन गेले होते, तर अचानक मृदुंगल ऋषी त्या अरण्यामध्ये आले आणि फिरत फिरत त्या अरण्यात आले असता त्यांना त्या धीवराची आणि त्याला दिलेल्या काठीची आठवण आली की आपण त्या चोराला इथं एक मंत्र देऊन गेले होते. तो चोर चालला तर नाही गेला, तो परत गेला असेल का? तर ते बघण्यासाठी मृदुंगल ऋषी परत त्या अरण्यात आले आणि बघण्यासाठी अरण्यात आले तर त्याला ती धीवराची आठवण झाली. म्हणून तो धीवर त्या ज्या ठिकाणी जप करत होता त्या धीवराची आणि दिलेल्या काठीची आठवण झाली. म्हणून तो धीवर ज्या ठिकाणी जप करण्यास बसला होता त्या ठिकाणी ते आले. जमिनीत पुरलेल्या काठीला हिरवेगार पाणी आले होते. त्या काठी समोर एक मोठे वारूळ तयार झाले होते. त्यातून फक्त काय आवाज येत होता? धीवर दिसत नव्हता. फक्त काठीचे पानं, धीवराच्या अंगावर, त्या चोराच्या अंगावर संपूर्ण वारूळ आलेलं होतं आणि फक्त त्या वारुळामधून, त्या काठीमधून काय आवाज येत होता? फक्त ध्वनी ऐकू येत होता. कोणता? श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असा ध्वनी ऐकू येत होता. त्यांनी ते वारूळ हळूच बाजूला केले.
त्या मृदुंगल ऋषींनी ते वारूळ असे हळूच हातांनी बाजूला केले. ते वारूळ बाजूला करताच ते तुटले. तेथे तो धीवर श्री गजाननाच्या मंत्राचा जप करत ध्यानास्थ बसलेला होता. त्यांनी आपल्या कमुंडतील पवित्र पाणी त्या शिंपडलं त्या धीवराच्या अंगावर, त्या चोराच्या अंगावर. त्यांची ते मानवी रूप जाऊन ते गणेशाचे रूप प्राप्त झाले. त्या चोराला, त्या धीवराला काय प्राप्त झाले? कारण त्याने 1000 वर्ष रात्रंदिवस काहीच खाल्ले नाही, फक्त गजाननाचा जप केला, तर त्याला डायरेक्ट गजाननाचे रूप प्राप्त झाले. आणि धीवराने डोळे उघडल्यावर त्याला आपल्या गुरुचे दर्शन झाले. त्याने आनंदाने आपल्या गुरुला ऋषीने मिठी मारली. नंतर त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. मृदुंगल धीवराचा पुनर्जन्म वारुळातून झाला म्हणून त्याला नवीन नामकरण संस्कार विधी केला. मृदुंगल ऋषींनी त्या धीवराचा पुनर्जन्म झाला असं समजा, कारण त्याचा जन्म, त्या चोराचा जन्म, त्या धीवराचा जन्म वारुळातून झाला. त्याला गजाननाचे स्वरूप प्राप्त झाले, तर मग त्याचे आता नामकरण करायला हवे, संस्कार विधी करायला हवे. ते धीवराच्या दोन्ही भुव्यांमधून एक लांब गणपतीची सोंड निघून गेली. त्या चोराने एवढी तपश्चर्या केली की त्याच्या दोघी भुव्यांमधून गणपतीची लांब सोंड निघून गेली. त्याचे नाव भुषुंडी असे ऋषी ठेवण्यात आले. त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून आशीर्वाद दिला. तू देवादेव इंद्र, गंधर्व, सिद्ध यांना पूजनीय होशील. तू सर्व देवांना पूजनीय होशील, इंद्राला पूजनीय होशील, गंधर्व सिद्ध यांना पूजनीय होशील. तुझे गजानन स्वरूप दर्शन ज्या व्यक्तीला होईल त्याच्या इच्छा पूर्ण होतील, आणि जो ही कथा ऐकेल त्याच्या सुद्धा इच्छा पूर्ण होतील. तुझा चेहरा सुद्धा कोणी बघेल, श्रवण करणाऱ्याला, पठन करणाऱ्याला, तरी सुद्धा त्यांच्या इच्छा पूर्ण होतील, असा वर देऊन ते निघून गेले. नंतर भुषुंडी ऋषींनी तेथेच आपला आश्रम स्थापना केली. तो श्री गजाननाची पुन्हा तपश्चर्या लागली. अशी 100 वर्ष गेल्यानंतर प्रत्यक्ष श्री गणेशाने त्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. तू पूज्य ठिकाणी माझी मूर्ती स्थापना तपश्चर्या केलीस, तेथे तुला नामल क्षेत्र नाव प्राप्त होईल. तेथे मूर्तीचे व तू तेथे मूर्तीचे दर्शन घेतल्याने पुनर्जन्म येणार नाही असे सांगितले, आणि तुझे अनुष्ठान करणाऱ्यास सिद्धी लवकर प्राप्त होईल. असे आहे भुषुंडी ऋषीचे महात्म्याचे चरित्र. जो ऐकेल, श्रवण करेल, त्याचे सर्व 7 जन्माचे पापांचे तर नाशच होईल, पण त्याचे पितृ जर नरकात असतील तर नरकांमधून बाहेर येतील, ते सुद्धा संतुष्ट होतील. धन, धान्य, यश, कीर्ती, मान सन्मान, महालक्ष्मी त्या व्यक्तीवर प्रसन्न होईल. असे हे भुषुंडीचे चरित्र होते. जर तुला आणखी काही माहिती असल्यास तर राजा तू संकोचपणे मला सांग असे सांगितले. मग पुढे संकष्टी चतुर्थी व्रताचा प्रभाव, संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे, पूर्वी कोणी संकष्टी चतुर्थी केले होते, तर ते मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीचे संपूर्ण माहिती देईल. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने भुषुंडी ऋषीचे चरित्र ऐकले, आणि भुषुंडीला कसे इंद्राला विचारले की तुला भुषुंडी ऋषीचे काय आहे, सर्व काही विचारले, तर इंद्राने अशी सर्व हकीकत सांगितली. तर भुषुंडी ऋषी हे साक्षात गजाननाचे रूप होते. तर ती कथा, साक्षात गजाननाची कथा मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, आणि माझा आत्मविश्वास वाढवा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा ही कथा ऐकतील. घर बसल्या तुम्हाला अष्टविनायक कथांच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. अष्टविनायकामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. 7 कोटी मंत्रांच्या या गणेश पुराणामध्ये वर्णन आलेले. तर आपल्याला घर बसल्या 7 कोटी मंत्रांमधून अत्यंत प्रभावीशाली मंत्र तुम्हाला ऐकायला मिळतील. तर असे हे पवित्र श्री गणेश पुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ पवित्र पुराण आहे. तर गणेशाच्या या 10 दिवसांमध्ये आपण खूप भाग्यवान आहे की आपण एवढे गणेश पुराण श्रवण करत आहोत, पठण करत आहोत. तर हे खूप भाग्याची गोष्ट आहे. मला तर एवढी चिंता झालेली होती की मी यावर्षी गणेश पुराण कसे वाचेल, कारण माझी तब्येत बी थोडी खराब होती. तर मला खूप चिंता वाटत होती की मी यावर्षी तुमच्यापर्यंत गणेश पुराण पोहोचू शकेल की नाही. तर बाप्पा तुम्हाला एवढी शक्ती दे की मी तुमच्यापर्यंत संपूर्ण गणेश पुराण पोहोचू. माझे सर्व जे यूट्यूबची फॅमिली आहे तर ती वाट बघत असेल माझ्या गणेश पुराणाची. तर तू मला अशाच पुराणांबद्दल शक्ती देत राहा, म्हणजे मी तुमच्यापर्यंत चांगले पुराण पोहोचत राहू, आणि खूप शक्ती दे. तुझे विस्मरण मला कधीही न हो, हर जन्मामध्ये तुझे मला स्मरणच राहावं अशी तुम्हाला आशीर्वाद दे. तर सर्वांनी अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की जन्मोजन्मी कोणत्याही जन्म हो, त्या
जन्मामध्ये बाप्पाचे आपल्याला स्मरण राहो असा आशीर्वाद मागावा. आपल्या मुलांची खूप प्रगती हो, खूप मान प्रतिष्ठा वाढो अशी आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करावी. म्हणजे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, दिन दुगणी रात चौगणी तरक्की करो व्यापारामध्ये अशी प्रार्थना करा. जय श्री गणेशा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.